हौसेला मोल नसतं आणि ते खरंच आहे. त्याचा पुरेपूर अनुभव मला आला इंटरनॅशनल सी शँटी फेस्टिवल फाल्मतमध्ये. मागच्या वर्षी मी मुळात फाल्मतसाठीच नवीन होते आणि शँटी फेस्टिवलसाठी तर आणखीनच नवीन. या वर्षीचा शँटी फेस्टिवल माझ्यासाठी थोडा खास होता. त्याचं कारण म्हणजे आम्ही फूड स्टॉल लावलेला आणि त्या फूड स्टॉल सेटअप करण्यापासून म्हणजे अगदी गझिबो लावण्यापासून ते त्याच्यामध्ये जेवढी काही किचन रिलेटेड तुम्हाला इक्विपमेंट आणि उपकरणं लागणार आहेत ती आणण्यापासून, ती सेटअप करण्यापासून ते सगळं मीट मॅरिनेशन, त्याच्यानंतर पनीर मॅरिनेशन करण्यापासून त्या सगळ्या गोष्टी तिथे लाईव्ह बार्बेक्यूवर भाजण्यापासून आणि सर्व करण्यापासून प्रत्येक गोष्ट न गोष्ट महत्त्वाची होती. आणि ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय इम्पॉर्टंट असतं तर फक्त टेबल लावायचे आणि गोष्टी विकायचे असं नाही. त्याच्या मागे खूप मेहनत असते, खूप तयारी असते, खूप नियोजन असतं आणि हे एका एका कुणाचं काम नसतं किंवा एका दुसऱ्याचं काम नसतं. याच्या मागे अख्ख्या टीमची मेहनत असते आणि तोच सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. तर असो, अशा प्रकारे छानपैकी आमचा फूड स्टॉल तयार झालेला आणि आम्हाला अगदी मोक्याची जागा मिळालेली, कारण आमचा स्टॉल जो होता तो केल्प कॅन्टीन म्हणून इथे अतिशय एक फेमस सी फूड देणारा एक फूड ट्रक आहे. तर त्यांच्या आणि एक आईस्क्रीम वॅन आहे, त्या दोघांच्या मध्ये आमचा स्टॉल होता. आणि इथे एक कस्टम हाऊस की म्हणून जागा आहे, तिथे एक स्टेज होता. त्या स्टेजवर बरेच शांटी परफॉर्म करणारे बँड्स आले होते आणि ओव्हरऑल इतकं छान वाटतं. म्हणजे जर तुम्ही युके मध्ये असाल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर इंटरनॅशनल सी शँटी फेस्टिवल बघण्यासाठी नक्की आलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे लोकांमध्ये इतका उत्साह असतो, बापरे! म्हणजे मला मला असं झालं की लोकांना हे एवढं सगळं वेळ आणि वेळ म्हणण्यापेक्षा म्हणजे ऑफकोर्स म्हणजे हौस असते म्हणूनच सगळं करतात. पण प्रत्येक जण त्या सो कॉल्ड पायरट अटायरमध्ये अगदी म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत लोक छान नटून थटून आलेली, फुल मेकअप आणि सगळा असा पायरेट सारखा ड्रेसिंग केलेले आणि वेगवेगळ्या कलरच्या टोप्या, वेगवेगळ्या प्रकारच्या रादर टोप्या. इतकं छान वाटलं बघून. म्हणजे मी फूड स्टॉलवर होते म्हणून पूर्ण टाऊनमध्ये जायला नाही मिळालं, पण आय एम डॅम शुअर की अख्ख्या टाऊनमध्ये जेव्हा संध्याकाळी आम्ही फूड स्टॉल संपून घरी जात होतो तेव्हा